रोज सकाळी उठल्या उठल्या पडणारा पहिला प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं. हो ना. नमस्कार, मी मयुरी आणि मी सायली आणि आम्ही घेऊन येत आहोत नाश्त्याचे विविध प्रकार. तर सुरुवात करूया रवा उपमापासून. तसं तर उपमा अगदी कमीत कमी साहित्यात होतो, अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात. आज आम्ही बनवतोय अगदी झटपट होणारा असा उपमा. सगळ्यात आधी एका कढईमध्ये तूप घेऊन त्यात रवा भाजून घ्या. त्यानंतर फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल तापवून घ्या. तेल तापले की त्यानंतर त्यामध्ये उडीद डाळ टाकून ती हलकी तपकिरी रंगाची होईपर्यंत परतून घ्या. उडीद डाळ चांगली परतून झाली की त्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून हे मिश्रण आपली फोडणी चांगली तडतडू द्या. एकीकडे कांदा बारीक चिरून घ्या आणि चांगली फोडणी तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्या. रवा उपमा बनवण्याचे अगदी विविध प्रकार आहेत. त्यातला हा आपण अगदीच मूळ प्रकार बनवत आहोत. एकीकडे पाणी गरम करून घ्या. आता परतून झालेल्या कांद्यामध्ये गरम केलेले पाणी घाला. आता या पाण्यामध्ये चवीपुरते मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या. आणि यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. त्यानंतर त्यामध्ये भाजून ठेवलेला रवा घालून एक वाफ येण्यासाठी झाकण ठेवा. 2 ते 3 मिनिटांमध्ये एक चांगली वाफ काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला उपमा अगदी मऊसूत शिजलेला आहे. त्यामध्ये थोडीशी तुपाची धार सोडून उपमा तुम्ही खाण्यासाठी सर्व करू शकता. सजावटीसाठी थोडीशी बारीक शेव आणि कोथिंबीर घालून हा उपमा तयार आहे.